अमरावती शहरात एमडी ड्रग्सचा वाढता विळखा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या व्यसनाच्या गर्तेत अडकत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी थेट लोकसभेत आवाज उठवत कठोर कारवाईची मागणी केली आहे। अमरावती शहरात एमडी म्हणजेच मेफेड्रॉन या घातक ड्रग्सचा वाढता प्रभाव आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे। अलीकडील काळात पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून सतत मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या जात आहेत। या संपूर्ण रॅकेटमध्ये गुजरात आणि राजस्थानशी संबंधित कनेक्शन समोर येत असल्याने यामागील मास्टरमाइंडचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे। तपासात अशीही समोर आले आहे की मोठ्या ट्रकमध्ये ड्रग्ज अमरावतीत आणले जात असून येथून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे जाळे पसरविले जात आहे। त्यामुळे अमरावती हे ड्रग्सचे मोठे हब बनत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ विशेष पथक नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच ड्रग्ज पुरवठ्याची साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त करावी अशी जोरदार मागणी केली आहे। दरम्यान शहरात वाढणाऱ्या ड्रग्ज प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माझं अमरावती शहर जे एमडी ड्रग्सच्या आज विळख्यात सापडलेलं दिसतंय की जे वारंवार ज्या अलीकडेच पोलीस प्रशासनानं ज्या धाडी टाकल्या त्यामध्ये करोडो रुपयाचं एमडी ड्रग्स हे जप्त केल्या गेलं आहे। एक नव्हे तर तीन धाडी या अलीकडच्या काळात पोलीस प्रशासनानं टाकलेल्या आहेत। कधी याचं कनेक्शन अहमदाबाद गुजरात सांगतायत, कधी राजस्थान सांगतायत, म्हणून नेमकं याचा आका कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे। आणि आज जे काही तरुण पिढी आमची अमरावती शहरातली त्या ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहे त्याला वाचवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं, प्रशासनानं योग्य पावलं उचलले गेले पाहिजेत। सरकार हे निश्चित सांगत नाही की हे एमडी ड्रग्स येत आहे कुठून, त्याचं मूळ अमरावती तर त्याचं मुख्य केंद्र असू शकतं असं मला वाटते। अलीकडच्या काळात ज्या काही कारवाया झाल्या त्या पाहता त्या अमरावती शहरात फार मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज इथं येऊन पूर्ण महाराष्ट्रात त्याचं वितरण होऊ शकते। म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्तानं एक विशेष पथक नेमून ह्या बाबतीत सखोल चौकशी करणं गरजेचं आहे, त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। ते ड्रग्स कुठून येते नेमकं आणि ते कुठं जाते यासाठी पावलं उचलल्या गेले पाहिजे। आणि ती जी काही ड्रग्सची आज अमरावतीत येत आहे त्याचं पालमुळे नष्ट केले पाहिजे अशी या निमित्तानं मी केंद्र सरकारच्या गृह खात्याला आणि राज्य सरकारच्या गृह खात्याला विनंती करतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अमरावतीत वाढत चाललेला ड्रग्सचा विळखा हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून तो समाजाच्या भवितव्याशी निगडीत आहे। आता प्रशासन आणि सरकार यावर किती वेगाने आणि कठोर कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।